पुढल्या प्रश्नांकडे जाते. जरी तुम्ही असं म्हटलं असाल की त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या, पण तरी सुद्धा विद्यापीठाचा म्हणजे महिला विद्यापीठाचा इतका मोठा चंद्रपुरामध्ये कॅम्पस उभा राहिलाय. आज अनेक फॅकल्टीज इथे उभ्या राहिल्या आणि तिकडच्या ज्या महिला आहेत त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी ह्याचा किती आत्ता भार पडतोय. म्हणजे मला एक सांगा, एक साधारण तुम्ही आल्यानंतर ही संकल्पना रुजू झाली किंवा त्याच्या आधी होती, मग ती डेव्हलप झाली, मग ते साकारलं गेलं आणि गेल्या काही 1-2 वर्षांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा आवाका कसा वाढलाय आणि किती लोकांना याचा फायदा होतोय, किती विद्यार्थ्यांना महिलांना याचा फायदा होतोय? खूप मोठी जागा आहे ती. म्हणजे जी जागा विद्यापीठाला मिळाली ती जवळजवळ 50 एकर आहे आणि तिथे जे बांधकाम डिझाईन झालेलं आहे ते बांधकाम जवळजवळ, जर का मी आर्किटेक्ट आहे म्हणून सांगू शकतो की 1.5 लाख स्क्वेअर मीटर एवढं आहे. अनेक बिल्डिंग्स आहेत तिथे. 11 मार्च 2024ला तेव्हाचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते तिथे भूमिपूजन झालं आणि सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन आता जवळपास पूर्ण होण्याच्या त्या संकल्पनेत ते आलेलं आहे. ह्या प्रोसेसमध्ये जी संकल्पना तिथे मांडली आपण ती अशी होती की आदिवासी महिला त्यांच्यापर्यंत तर पोचायचंच आहे. खरं. एक लक्षात येतं की तिथल्या महिलांना मुंबईपर्यंत पोहोचणं किंवा पुण्यापर्यंत पोहोचणं शक्य नाहीये. SNDT महिला विद्यापीठ तिथे खरंच खूप माहीत नव्हतं. लोकांना काहीतरी आहे मुंबईला महिला विद्यापीठ आहे, पण SNDT महिला विद्यापीठ नव्हतं. पण त्यांनी स्वागत खूप छान केलं आणि 5,000 मुली तिथे शिक्षण घेऊ शकतील एवढा विस्तार त्या कॅम्पसचा आहे. त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली आहे ती पूर्ण अद्यावत असणार आहे. त्याच्यासाठीचा पूर्ण जो रोडमॅप तयार केलेला आहे तो येत्या काही वर्षांमध्ये ही 5,000 संख्या होईल, आत्ता नाहीये. आणि त्यामध्ये विषय सुद्धा अगदी ट्रेडिशनल विषय घेतलेच आहेत थोडेफार, पण मुख्यत्वे जे आज मुंबईला, पुण्याला, इकडे तिकडे जे आपल्याला म्हणजे BCA आहे किंवा BBA आहे किंवा तत्सम मुलींची जी डिमांड आहे त्यांना दे लुक फॉरवर्ड टू असे सगळे विषय घेतले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णपणे अंमलात कसं आणता येईल याचा विचार केलेला आहे. त्यामध्ये इंडस्ट्रीशी जोडून घेऊन त्यांचे सुद्धा विचार घेऊन त्यांना इंडस्ट्रीला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठीचे प्रोग्राम्स, हा सगळा विचार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे केला. पण एक खूप वेगळी गोष्ट तिथे आहे असं मला सांगावंसं वाटतं, आवर्जून सांगावंसं वाटतं, सगळ्यांसाठी सांगावंसं वाटतं. ते म्हणजे आजकाल विचार बदलतात यंग जनरेशनचे आणि बरेचदा मुलींमध्ये आपल्याला लक्षात येतं की लग्न करणं, मग मातृत्व येणं आणि मातृत्व आलं की बंधन येणं आणि बंधन आलं तर माझं करिअर थांबणं आणि मग त्यामुळे जबाबदाऱ्या नकोत मला, पण मला माझं करिअर पूर्ण करायचंय, मला इथे जायचंय, ते करायचंय, ते करायचं. ह्या बंधनांमुळे ते थांबणार तर नाही ना, असा कधीतरी बऱ्याच मुलींमध्ये विचार येण्याची ट्रेंड सुरुवात झाली आहे. तर ही चूक आहे असं मी म्हणत नाही, बरोबर आहे तर हे त्याहून म्हणत नाही, पण मातृत्व हे खूप मोठं आहे, त्या पलीकडे आहे. हे तात्पुरती ट्रेंड आहे. ही आवरायची का नाही आवरायची मला नाही माहिती, पण मातृत्व ही संकल्पना मनामध्ये घोळत होती. आणि तसे मला तिथून माझ्या काही जे मला मार्गदर्शक आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये सांगितलं की ह्या संकल्पनेवर का नाही करत तू. तर ते बिल्डिंगची सुद्धा संकल्पना मातृत्व या संकल्पनेतनं घेतली आणि त्यामध्ये पूर्ण त्या कॅम्पसचा जो फोकल पॉइंट आहे, सेंट्रल पॉइंट आहे, तिथे 6,000 स्क्वेअर फुटाचा एक मोठं एक्झिबिशन सेंटर आहे आणि ते अंडरग्राऊंड आहे, स्लाइटली जसं खोल आहे आणि त्याच्या चारी बाजूला पाणी आहे त्यामध्ये आणि तिथे वूम मध्ये बाळ जसं असतं तसं गर्भामधलं बाळाच्या आकृतीचा तो सभागृह आहे. आणि त्या सभागृहामध्ये मातृत्वाच्या अनेक छटा या अगदी होलोग्राम पर्यंतचे टेक्नॉलॉजी वापरून दाखवण्यात येणार आहेत. म्हणजे मुलींना कन्सीव्ह होणं म्हणजे काय, तिथून काय होतं तो प्रवास एक, पण अनेक माता होऊन गेल्या मोठ्या, ज्यांनी पूर्ण समाज घडवला ज्यांच्या मुलांनी, त्यांच्या अशा जिजामाता असतील, अहिल्याबाई असतील किंवा अनेक आहेत, त्यांची सगळ्यांचे बस्ट आहेत
ते तिथे असणार आहेत. नंतर महर्षींचे आणि बाया कर्वे ह्या सुद्धा एक खूप मोठ्या आई होत्या. त्या होत्या म्हणून महर्षी घडलेत, म्हणून एसएनडीटी झालं असं मी म्हणेन. तर बाया कर्वेंच्या आयुष्यामधला हे म्हणजे त्यांनी रस्त्यावरच्या असलेल्या मुलींना आणून त्यांना पुढे आणलंय, म्हणजे त्यांना सांभाळलं, त्यांच्या आई बनल्या आणि त्यांनी पूर्ण समाजामध्ये त्यांना पुन्हा सक्षम करून बाहेर, म्हणजे अगदी घरामध्ये त्यांनी हे काम केलं जे महर्षींनी समाजामध्ये राहून केलेलं आहे. तर ही मातृत्वाची आणि मुख्य म्हणजे एक अजून महत्वाचा भाग त्यात सांगते की मातृत्व ही संकल्पना केवळ फक्त महिलांजवळ असते असं नव्हे, तर ती पुरुषांमध्ये पण आहे. आणि ती त्याची जाणीव, तर म्हणजे ते एक तत्व, जसं आपण गुरु तत्व म्हणतो तसं मातृत्व. तर हे मातृत्व जोपासलं आणि खास करून शिक्षण क्षेत्रामध्ये जर का आपण ते जोपासू शकलो तर ती एक वेगळ्या प्रकाराने आपण समाजाकडला एक वेगळी देण देऊ शकू, अशी ती संकल्पना पूर्ण घेऊन कल्पना केली आहे. नुसत्याच बिल्डिंगची नव्हे तर प्रोग्राम्सची पण. जसं एन्व्हायरमेंट, प्रकृती आपली माता आहे, तिला सांभाळणं म्हणून MSc इन एन्व्हायरमेंट तिथे सुरू झालेलं आहे. असे अनेक इंटिरियर डिझाईन आहे, रक्षण कसं करायचं, जंगलांचं रक्षण कसं करायचं, जंगलांपासून कशी प्रेरणा घ्यायची याबद्दलची त्याच्यामध्ये माहिती इनोव्हेटिव्ह असं एक वेगळं. आणि तिथल्या लोकांची म्हणजे खास करून फॉरेस्ट डिपार्टमेंटची आम्हाला खूप मदत झाली. त्यांनी आम्हाला त्यामध्ये कशा प्रकाराने डेव्हलप करायचे प्रोग्राम्स, त्यांच्याशी आम्ही MOU केला, छोटे छोटे प्रोग्राम्स पण घेतले. सो ही देवाणघेवाण तिथल्या सगळ्यांबरोबर सुरू केली.